आज सांगायचं विशेष म्हणजे चालत्या पिढीमध्ये होणारा बदल, की जेणेकरून पहिल्या काळामध्ये वावरणारी मुले आणि आताच सध्याच्या परिस्थितीत वावरणारी मुले यामध्ये झालेला बदल हा समाजासाठी खूप मोठा घातक प्रकार आहे. की पहिली जी मुलांची परिस्थिती होती तर ते मोठ्यांना घाबरत होते, की मोठ्यांच्या शब्दाच्या पुढे पहिली मुले जात नव्हते. आणि आताच जर बघितलं आपण तर आई वडील, नातेगोते हे बिलकुल मुलांना नको. याचं कारण आहे की आईवडील अगोदर त्यांच्यापासून दुरावलेले आहेत आणि आईवडील दुरावल्यामुळे मुलांना जी प्रेमाची भावना असते, प्रेमाचा सहवास असतो, तो मिळत नाही. आणि त्या कारणामुळं आताची पिढी ही बदलत चाललेली आहे. की जेणेकरून लहानपणी मुलांना अपेक्षित असते की मायेची भावना, आपण जो वयोगट म्हणतो 0 ते 6 वर्षाचा वयोगट जो असतो, आमच्याकडं तसं बाळ गर्भात राहिल्यापासून तर 6 वर्षापर्यंतचा हा कार्यकाल खूप सेन्सिटिव्ह कार्यकाल समजला जातो. की महिला बालविकासाअंतर्गत त्याविषयी वेगवेगळ्या नवीन योजना आपण राबवत आहोत. आणि या योजना ज्या राबवत आहोत या योजनेविषयी सांगायचं म्हणजे की बालकांचा विकास हा 80% 6 वर्षापर्यंत होत असतो आणि उर्वरित विकास हा नंतर लाईफ टाईममध्ये घडत असतो. म्हणून या विकासावरती आपल्याला भर देऊन पुढील पिढी चांगली घडवण्यासाठी खूप सातत्याने प्रयत्न करावे लागतील. आणि मुलांना जर योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळालं तर मुलांची मानसिकता व्यवस्थित राहून होणारा जो बदल आहे तो चांगल्या प्रकारे होईल. की वाईट घटना आपल्यापुढे घडणार नाही. की जेणेकरून आपण जे लहानपणी त्यांच्या मनामध्ये झालेले न्यूनगंड असतात ते कायमस्वरूपी त्यांच्या लक्षात राहतात आणि तिथंच त्यांचा विकास खुंटत असतो. की लहानपणी एखादा मुलगा काही गोष्टी करत असेल, त्याला आपण सारखं सारखं तू करू नको, तुला येत नाही, तू करू नको, तुला येत नाही, तीच गोष्ट मुलांच्या कायमस्वरूपी लक्षात बसते आणि पुढे चालून त्या मुलामध्ये अशी नकारात्मकताची भावना येते की ते बाळ पुढे काही येतही जरी असलं तर त्याच्या लक्षात एवढंच आहे की आपल्याला मोठ्यांनी सांगितलं येत नाही, तर मग आपल्याला येतच नाही, त्याची भावना ही कायमस्वरूपीसाठी स्टॉप झालेली असते. म्हणून मुलांशी वागताना ह्याबद्दल आवश्यक करा की येत नाही बाळा, हे करू नकोस, ही वाईट आहे आणि यापासून असा धोका होत असतो, म्हणून ह्या गोष्टी करायच्या नसतात, असं जर आपण सांगितलं तर त्या मुलाला खूप मोठा बदल पडेल. आणि त्याच्यामध्ये तो होणारा जो न्यूनगंड असतो, मानसिक स्थिती जिथं स्टॉप होते, त्यांची विकासाची भावना जी असते की ती स्टॉप होत असते. म्हणून ह्या गोष्टीवर लक्ष देऊन आपल्याला मुलांमध्ये बोलताना सुद्धा सकारात्मक भाषा जर आपण वापरली तर मुले नक्कीच पुढे जात असतात. आणि वाढत्या काळामध्ये मुलांमध्ये जी व्यसनाधीनता वाढलेली आहे तर ती सर्वांनी मिळून कुठेतरी तिला स्टॉप करणं गरजेचं आहे. की जेणेकरून पुढच्या काळामध्ये आपल्याला की नाते जपण्याची खूप गरज आहे. आपण बघतो आहे की चांगल्या घराण्यातली मुलं आईवडीलसुद्धा वृद्धाश्रमामध्ये आहेत. की आईवडील लहानपणी मुलांना वाढवण्यासाठी खूप कष्ट करतात, त्यांच्या जीवाला कपडे न घेता मुलांची बरोबरी करतात की माझा मुलगा बाहेर शिकतोय म्हणून. पण मुलांना ज्यावेळेस आईवडील म्हातारे होतात, ज्यावेळेस त्यांना काही काही गोष्टी संतुलन बिघडतं आणि त्या चुकून त्यांच्या तोंडातून बाहेर पडतात, तर त्या गोष्टीचा त्यांनाही राग येतो, त्यांच्या घरच्यांनाही राग येतो. पण ते हा विचार करत नाही की ज्यावेळेस आपण लहान होतो त्यावेळेस आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी काय केलेलं आहे याची पण मुलांनी जाणीव ठेवणं खूप गरजेचे आहे. आणि या गोष्टीसाठी सर्वांनी जर पुढाकार घेतला तर ही परिस्थिती बदलेल, नक्कीच बदलेल. कारण उद्याही आपल्याला त्याच पैलीमधून जायचं आहे, हे पण भान आपल्याला असणं आवश्यक आहे. की आपण हा विचार करू नये की आपले दिवस येणार नाही, दिवस हे प्रत्येकाचे बदलत असतील. म्हणून सर्वांनीच बदल करावा आणि सर्वांनीच पॉझिटिव्ह थिंकिंग जर ठेवली तर काळ हा नक्कीच बदलेल आणि मुलांमधले न्यूनगंड पण कमी होतील. आज आपण लहान मुलांसमोर जर आपल्या वयोवृद्धांना जर बोललो तर तेच मुलं लक्षात ठेवतात आणि पुढे चालून जसे आपण वागलो तसंच ते मुलंसुद्धा आपल्यासोबत वागतात.
म्हणून ह्या गोष्टीवर सर्वांनी लक्ष ठेवून काळजीपूर्वक बोलताना सुद्धा लहान मुलासोबत समोर विचारपूर्वक बोलावं आणि सर्वांमध्ये चांगलीच भावना निर्माण करावी. धन्यवाद.